नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे अभ्यासकट्टा ॲप्लिकेशनवर. GMCची आपण या ठिकाणी बॅच बघतोय. वेगवेगळ्या ठिकाणचे जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत त्याच्या जागा या ठिकाणी निघत आहेत. नांदेडचे असतील, छत्रपती संभाजीनगरचे असतील. वर्ग 3 आणि वर्ग 4 दोन्हींची पदं तुमच्यासाठी महत्त्वाची आहेत आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी याआधी जे पेपर झाले आहेत ते पेपर बघतोय. GMCचे गट क आणि गट ड दोन्हींच्या याच्यासाठी सर्व जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत महाराष्ट्रातले त्यांच्यासाठी बॅच आहे. ज्या जागा निघल्या आहेत त्यासाठी, ज्या भविष्यात निघतील त्यासाठी मराठी, इंग्रजी, GK, गणित, बुद्धिमत्ता हे सगळं या बॅचमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर बघा, झालेले पेपर आपण घेऊयात. तुम्हाला निश्चितपणे याचा खूप फायदा होणार आहे. ज्यांनी फॉर्म भरले आणि ज्यांना भविष्यामध्ये वर्ग 3च्या आणि वर्ग 4च्या पदाची तयारी करायची आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या, त्यांच्यासाठी हे PYQ पेपर. PYQ म्हणजे याआधी आलेले प्रश्न. भारताचे 4थे राष्ट्रपती कोण होते? बघा, पहिले आम्हाला माहित असतात, सध्याचे आम्ही पाठ करून जातो. पहिले कोणी मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. सध्याचे कोण आहेत तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण दोन्ही तुम्हाला माहिती आहे. पण 4थे विचारले म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या कालावधीत झालेले राष्ट्रपती माहीत असले पाहिजे. BD जत्ती, ज्ञानी झैल सिंग, डॉक्टर झाकीर हुसेन, वराह व्यंकट गिरी. 4थे कोण होते? 4थे राष्ट्रपती जे होते ना, त्यांचा कालावधी सांगतो तुम्हाला मी. 1969 ते 1974 हा कालावधी होता. त्यांना खरं म्हणजे व्ही गिरी या नावाने सुद्धा ओळखले जायचं. काय? व्ही गिरी या नावाने सुद्धा ओळखले जायचं. सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आहेत, ज्या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आणि पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आहेत. माहीत असावं. पुढे जातोय आपण. सूचीबद्ध केलेल्या 4 शब्दापैकी 3 शब्द काही प्रमाणात सारखे आहेत आणि एक वेगळा आहे. वेगळा शब्द निवडा असं म्हटलंय. बघा, वेगळा शब्द निवडा. आफ्रिका, भारत, ऑस्ट्रेलिया, युरोप. आता या ठिकाणी जर बघितलं, तिन्ही शब्दामधलं साम्य आणि वैविध्य दोन्ही लक्षात घ्यावं लागेल. आफ्रिका काय हो? खंड आहे. ऑस्ट्रेलिया खंड आहे. युरोप खंड आहे. भारत काय आहे? भारत ही एक कंट्री आहे. भारत हा एक देश आहे. त्यामुळे भारत हे या ठिकाणी उत्तर येईल. खालीलपैकी कोणती कृष्णाची उपनदी नाही? दिसायला प्रश्न तुम्हाला दिसत असतील सोपे, परंतु हे दिसतं तेवढं सोपं नाहीये. लक्षात घ्या. तुम्हाला कृष्णेची उपनदी विचारली आहे. आता तुम्हाला ज्या महत्वाच्या नद्या आहे, गोदावरी असेल, कृष्णा असेल, या नद्या यांच्या उपनद्या माहीत असणं गरजेचे आहे. घटप्रभा, मंजिरा, तुंगभद्रा, मुसी. बघा बरं, कृष्णेची उपनदी कोणती नाही म्हटलं म्हणजे 3 आहेत. घटप्रभा आहे, तुंगभद्रा आहे, मुसी आहे, मंजिरा नाही. बघा, कृष्णेची उपनदी ज्यामध्ये मंजिरा ही येत नाही, तुंगभद्रा, मुसी आणि घटप्रभा. आता तुम्हाला कृष्णेबद्दल काय माहित असावं? कृष्णेचा उगम कुठे होतो? बघा, हे अतिरिक्त मुद्दाम सांगतो, हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. उगम होतोय महाबळेश्वरला. मग महाबळेश्वर हे ठिकाण कुठे हो? महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यामधलं ठिकाण आहे. ओके. आता हे मांजिरा नाही, खरं म्हणजे मांजरा पाहिजे होते यांनी. मंजिरा दिलं, मांजरा. मग ही मांजरा कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ती गोदावरीची उपनदी आहे. तुम्हाला उद्या विचारलं कृष्णा कोणीकडे वाहते? तर पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. अशी इकडे वाहते. कोणत्या सागराला जाऊन मिळते? तर बंगालच्या उपसागराला जाऊन ती मिळते. बेसिक गोष्टी कळतायत. पुढे जाऊ. खालीलपैकी कोणता बँडिकूट संदर्भित आहे असं म्हटलंय? बघा, थोडंसं शब्दप्रयोग नवीन आहे. हृदय शस्त्रक्रियेसाठी टेली रोबोट, ह्युमनॉइड, सुरक्षा रोबोट, एक ड्रेनेज साफ करणारा रोबोट. बघा, हा प्रश्न काय विचारलेला आहे तुम्हाला? बँडिकूट असा एक नवीन शब्द विचारलाय. काय भानगडी बँडिकूट? बँडिकूट हा एक रोबोट आहे. रोबोट. पण कशा संदर्भातला रोबोट आहे? 2018 मध्ये केरळमधल्या एका जैन रोबोटिक कंपनीने हा बनवला होता, ड्रेनेज साफ करणारा रोबोट. बघा बरं, आता याच्यातही आपण जर बघितलं तर AI टेक्नॉलॉजीचा वापर होणार आहे. ओके. रोबोट. खाली 4 जोड्या दिलेल्या आहेत. प्रत्येक राज्य आणि लोकनृत्य त्या ठिकाणी दर्शवलं गेलंय. राज्य आणि लोकनृत्याची चुकीची जोडी निवडा असं म्हटलंय. आसाम राज्य बिहू लोकनृत्य, गुजरात राज्य गरबा लोकनृत्य, उत्तराखंड तापली, छत्तीसगड डगला. बघा, चुकीची जोडी. 5 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, आसाम या राज्याचं लोकनृत्य कोणतं आहे? तर ते बिहू आहे.
गुजरातचं गरबा आहे. हे दोन तर आपल्याला माहीतच असले पाहिजे. उत्तराखंडचं कोणतं आहे? उत्तराखंडमध्ये तापली आहे का? नाही. छत्तीसगडमध्ये डगला आहे का? यस. उत्तराखंडाचे लोकनृत्य तुम्ही लिहून घेऊ शकता. चोलिया नावाचं लोकनृत्य उत्तराखंडामध्ये आहे. जागर आहे बघा. त्याच्यानंतर धोरा सुद्धा उत्तराखंडमधलं लोकनृत्य आहे. हे माहीत असले पाहिजे तुम्हाला. सण, लोकनृत्य यावर प्रश्न आले. आता पंजाबी मुस्लिमाचे नाव सांगा जो केम्ब्रिजचा विद्यार्थी होता आणि 1933 मध्ये त्याने पाकिस्तान हा शब्द तयार केला. मग ती पाकिस्तानचा पुढे पाकिस्तान झाला. हे नाव कोणी सुचवलं होतं हा इतिहासाचा प्रश्न आहे. आधुनिक भारताचा इतिहास जो आहे त्यामध्ये हे आपल्याला दिसतं. चौधरी रहमत अली, नुसरत फतेह अली, खान रेहमत खान, अमानत अली, पाकिस्तान. बघा 6 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर द्यावं लागेल. कोणाचं? 1933 मध्ये विद्यार्थी आहे. आणि मग पाकिस्तान पासून पाकिस्तान हा शब्द सुरू झाला. त्याच्यावर चर्चा सुरू झाली. चौधरी रहमत अली हा विद्यार्थी होता केम्ब्रिजचा. त्यांनी तो सुचवला होता. मुंगीच्या चाव्याद्वारे इंजेक्ट केलेल्या फॉर्मिक ऍसिडचा प्रभाव तटस्थ करण्यासाठी काय वापरता येईल? बघा मुंगी चावली आहे, आता आग होते, मग ती कमी करायची असेल पोटॅशियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट, सोडियम कार्बोनेट. बघा 7 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर देता आलं पाहिजे. काय होणार? मुंगीचा चावा घेतलाय, त्याच्यावरती पेस्ट जर लावलं तर ती आग कमी होणार आहे. ते सोडियम बायकार्बोनेट आहे. म्हणजेच खाण्याचा सोडा, बेकिंग सोडा. ओके, सोडियम बायकार्बोनेट लक्षात ठेवा. पुढे जातोय मी. स्वदेशी LCA लढाऊ विमान तेजस याची निर्मिती कोणी केली? बघा तेजसची निर्मिती कोण करत आहे? हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, भारत डायनॅमिक्स लिमिटेड, इंडिया एरोनॉटिक्स लिमिटेड, हिंदुस्तान डायनॅमिक्स लिमिटेड. तेजस उत्तर द्यायचं आहे. LCA म्हणजे काय? लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट. लाईट कमी वजनाचं, लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट असं त्याला म्हटलं गेलं आहे. याची निर्मिती कोणी केलेली आहे? कोणती कंपनी आहे किंवा कोणती संस्था आहे तिने हे तयार केलेलं स्वदेशी लढाऊ विमान आहे? तेजस म्हणतोय आपण त्याला. आणि उत्तर आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. त्याला आपण HAL हाल असंही म्हणतो. त्या आपली गव्हर्नमेंट संस्था आहे. पुढे जातो. टिंबटिंबच्या एकूण सदस्य संख्येपैकी त्या राज्याच्या विधानसभेच्या राज्यातील मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यासह एकूण मंत्र्यांची संख्या ओलांडू शकत नाही. राज्यघटनेमध्ये तरतूदच आहे की मुख्यमंत्री प्लस इतर मंत्री मॅक्झिमम किती टक्के सदस्य असले पाहिजे विधानसभेच्या. आता आपल्या महाराष्ट्रात जर बघितलं आपण तर 288 विधानसभेचे सदस्य आहेत. मग यांचे किती? 1/20, 3%, 15%, 1/10 आणि मुख्यमंत्र्यांसहित. हा शब्द इथे महत्वाचा. एकदा फक्त एवढ्या एका शब्दावर प्रश्न चुकवला होता बऱ्याच जणांचा. तर 15%, मॅक्झिमम 15% म्हणजे 288. 288चे 10% किती येईल? 28 बरोबर. आणि 5% किती येईल? 14. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं आपण 28 आणि 14, 28 आणि 10 38 आणि 14 म्हणजे 42. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मॅक्झिमम 42 सदस्य असू शकतात मुख्यमंत्र्यांच्या सहित. पुढे भिन्न पर्याय निवडा. नायट्रोजन, लोह, ऑक्सिजन, फ्लोरिन. बघा 11 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. आणि हे जे वरचा जो 15%चा हे मुद्दा होता तो 2003 ला 91वी घटनादुरुस्ती जी होती तिथे लागू झालेला आहे. लोकसभेसाठी आणि विधानसभेसाठी दोघांसाठी सुद्धा तो मुद्दा लागू आहे. काय? 91वी घटनादुरुस्ती 15%ची 91वी घटनादुरुस्ती 2003ची. लक्षात ठेवा तो बदल. नायट्रोजन, लोह, ऑक्सिजन, फ्लोरिन. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं नायट्रोजन असेल, ऑक्सिजन असेल आणि फ्लोरिन असेल, हे 3 वायू जे आहे ना हे नैसर्गिक आढळतात. हे तिन्ही जे हे आहेत घटक जे आहेत हे नैसर्गिकरित्या वायू अवस्थेमध्ये आढळतात. कशामध्ये? वायू अवस्थेमध्ये आढळतात. मात्र या ठिकाणी जर तुम्ही लोह बघितला तर हा स्थायू अवस्थेमध्ये आढळतो. मूलद्रव्य आहेत हे सगळे. लोह, स्थायू आणि हे 3 वायू. त्यामुळे उत्तर लोह येईल. भिन्न पर्याय निवडा. मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर, मैल,
बघा, भिन्न पर्याय. 12 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. आता बघा, 100 सेंटीमीटरचा किती बनतो? 100 सेंटीमीटरचा काय बनतोय? 1 मीटर बनतोय. ओके. 1000 मीटरचा काय बनतोय? 1000 मीटरचा 1 किलोमीटर बनतोय. ओके. आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, मीटर, सेंटीमीटर आणि किलोमीटर हे एकमेकांचे रूपांतर होत आहेत इकडे. मैल हा घटक या ठिकाणी वेगळा आहे. मैल हा एक भिन्न घटक आहे. आपलं उत्तर ते येतं. खालीलपैकी लोकसभेच्या पूर्ण अधिकाराचं प्रतिनिधित्व कोण करतं? लोकसभेच्या पूर्ण अधिकाराचं प्रतिनिधित्व. लोकसभेचा प्रमुख कोण आहे? अध्यक्ष, उपाध्यक्ष, स्पीकर, पंतप्रधान. बघा, 13 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. उत्तर देता आलं पाहिजे. लोकसभेचं पूर्ण अधिकाराचं प्रतिनिधित्व तुम्हाला विचारलंय. आता राज्यसभेचा असतो अध्यक्ष, इथे गोंधळ घालू नका. लोकसभेचा असतो स्पीकर, म्हणजेच याला सभापती असं नाव आहे. मराठीमध्ये सभापती म्हणतात, इंग्रजीमध्ये स्पीकर म्हणतात. म्हणजे बैठका होतात, त्या बैठकीचं अध्यक्षस्थान कोण भूषवतं? तर सभापती भूषवतात. त्या ठिकाणचं ते कामकाज, त्याच्यावरचं कंट्रोल, त्याचं नियमन, कायदा सुव्यवस्था, त्या ठिकाणची सभ्यता, हे सगळं कोणाची जबाबदारी आहे? त्या स्पीकरची. म्हणजे अंतिमतः त्यांना त्या ठिकाणी ते सगळे अधिकार आहेत स्पीकरला. सध्याचे लोकसभेचे स्पीकर कोण? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. द इंडियन स्ट्रगल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, मौलाना अबुल कलाम आझाद, सुभाषचंद्र बोस. द इंडियन स्ट्रगल. 14 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा, पुस्तकं महत्वाचे. आता पंडित जवाहरलाल नेहरू म्हटलं की आम्हाला भारताचा शोध, डिस्कव्हरी ऑफ इंडिया, जागतिक इतिहासाचं ओझरतं दर्शन, तो एक त्यांचा हे आहे. म्हणजे हिस्ट्री ऑफ वर्ल्ड म्हणतो आपण, त्यावर एक ग्रंथ आहे. हिंद स्वराज्य, माझे सत्याचे प्रयोग कोणाचं आहे? महात्मा गांधीजींचं आहे. मग द इंडियन स्ट्रगल कोणाचं आहे? सुभाषचंद्र बोसांचं पुस्तक आहे. लक्षात ठेवण्यासारखं आहे. आपण पुढे जातोय 15 नंबरच्या प्रश्नाकडे. शिपाई बंड किंवा ब्रिटिश राजवटी विरुद्धचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध कधी होत आहे? शिपायांचं बंड, असं काही लोकांनी म्हटलं. काही जण त्याला पहिलं स्वातंत्र्य युद्ध म्हटले. आता पहिलं स्वातंत्र्य युद्ध कोणी म्हटलं? शिपायांचं बंड, शिपायांची भाऊगर्दी कोणी म्हटली? हे थोडेसे पुढचे हाय लेवलचे प्रश्न. पण कधी झालंय? त्याला स्वातंत्र्य संग्राम असंही म्हणतो आम्ही. 1857ला हे झालंय. 29 मार्च 1857 ही तारीख तुमच्या वहीमध्ये नोट असली पाहिजे. 29 मार्च. बंगाल या ठिकाणची नेटिव्ह इन्फंट्री होती, 34व्या नंबरची रेजिमेंट होती, 34वी रेजिमेंट. तिचा शिपाई होता मंगल पांडे. बघा, मंगल पांडे याने काय केलं? बॅराकपूर येथील छावणीमध्ये जो मेजर ह्युसन होता, मेजर ह्युसन याच्यावर गोळी झाडली. ओके. आणि मग तिथून उठावाची सुरुवात आहे. मंगल पांडे. OECD, द ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक्स कोऑपरेशन डेव्हलपमेंट, याचं मुख्यालय कुठे? OECDचं मुख्यालय तुम्हाला विचारलंय. द ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक्स कोऑपरेशन डेव्हलपमेंटचं मुख्यालय कुठे? बघा, 16 नंबरचा प्रश्न आहे. पॅरिस, जिनिव्हा, वॉशिंग्टन DC, टोकियो. उत्तर द्यायचं आहे. ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक्स कोऑपरेशन डेव्हलपमेंट म्हणतोय आपण त्याला. पॅरिस, जिनिव्हा, वॉशिंग्टन DC, टोकियो मुख्यालय आहे पॅरिसला. पॅरिस म्हटलं की फ्रान्स. कधी स्थापना झाली या संघटनेची? 1961 मध्ये. कशासाठी? आता इकॉनॉमिक्स म्हटलंय तुम्हाला, म्हणजे आर्थिक प्रगती आणि विश्व व्यापार कोऑपरेशनमध्ये व्यापार येतो यांना हे देण्यासाठी. आणि एक जवळपास 37च्या आसपास सदस्य OECDचे आहे. लक्षात ठेवा, संस्था संघटनांवर प्रश्न येतात आणि हे दर्जेदार असे प्रश्न या ठिकाणी आपण घेतोय. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? वाघ, सिंह, थार, पानगेंडा. बघा, आसामच्या मध्यभागी असलेलं हे उद्यान आहे. आसाम मधलं आहे काझीरंगा, आसाम. पण कशासाठी प्रसिद्ध आहे? इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. एकशिंगी गेंडा, पण त्याला पानगेंडा असंही म्हटलं जातं. आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये सुद्धा याचा समावेश आहे, हे लक्षात ठेवा. अंतराळात जाणारी पहिली व्यक्ती विचारली तुम्हाला. एलेना शेरेवा, व्हॅलेंटिना गोर्बाचेवा, युरी गागारिन, नील आर्मस्ट्रॉंग. बघा, चंद्रावर जाणारी पहिली व्यक्ती वेगळी आणि इकडे. आणि ती होती सोव्हिएत युनियनची, ज्याला आपण सध्या रशिया म्हणतो. त्या देशाची ती व्यक्ती होती. त्या व्यक्तीचं नाव होतं युरी गागारिन.
1961 मध्ये त्यांनी पृथ्वीची प्रदक्षिणा सुद्धा पूर्ण केली होती. पुढे त्यांचं विमान अपघातात 1968 ला निधन आहे, ते आम्हाला माहीत असावं. हा, पहिली भारतीय व्यक्ती कोण, अवकाशात जाणारी, अंतराळात जाणारी, तो प्रश्न तुमचा वेगळा असणार आहे. त्याचं उत्तर मात्र तुम्हाला माहिती आहे. हुशार आहात तुम्ही. ज्यांना माहिती आहे ते कमेंट बॉक्समध्ये देतील. सेलच्या ऊर्जा चलनाला आम्ही काय म्हणतोय बघा. सेल म्हणजे पेशी. पेशीमध्ये ऊर्जा निर्मिती कोण करतंय? AMP, ATP, DNA, RNA. 19 नंबरचा प्रश्न आहे. पेशीमध्ये ऊर्जा निर्मिती जी होते ती ATPच्या माध्यमातून होते. ATP म्हणजे काय? ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट असं आपण त्याला म्हणतो. हा एक अणू आहे जो कोशिकांमधलं ऊर्जेचं वहन करतो. याला परिवहन अणू, काय परिवहन अणू असं सुद्धा म्हटलं जातं. ओके. आणि ऊर्जा स्तर जर कमी झाला तर लगेच ATP जे आहे ते त्या ठिकाणी ऊर्जा पुरवण्याचं काम त्या पेशीला करत असतं. ATP. उत्तर प्रदेशामधील टिंबटिंब येथे आमिर खुसरो यांचा जन्म झाला होता. आमिर खुसरो एक प्रसिद्ध कवी आहे. ते कोणाच्या दरबारात होते, काय होते, यावर याच्या आधी आपण काही इतर परीक्षांच्या प्रश्नांमध्ये चर्चा केलेली आहे. तुम्ही जर GMCचा पेपर देत असाल तर आपण जे तलाठीचे पेपर घेतोय ते बघत चला, फायदा होईल तुम्हाला. ग्रामसेवक, वनरक्षकचे जे GKचे, गणिताचे, बुद्धिमत्तेचे जे नॉर्मल जनरल प्रश्न उत्तर आहे ते बघा. उत्तर प्रदेश. आमिर खुसरो यांचा जन्म पटियाली, आग्रा, गाझियाबाद, कानपूर. कुठे होतोय? आमिर खुसरो यांचा जन्म जो आहे तो पटियाली या ठिकाणी होतोय. UP मधल्या पटियाली या ठिकाणी. आता आमिर खुसरो कोण होते? हे फक्त कवी नव्हते, हे एक संगीतकार होते, एक संशोधक होते, हे तत्वज्ञानी होते, भाषा तज्ज्ञ होते. फारसी, हिंदी, उर्दू यामध्ये यांची लिखाण आहे, काव्यरचना आहे. आमिर खुसरो माहीत असले पाहिजे आपल्याला. खालीलपैकी कोणत्या वर्षामध्ये राणी व्हिक्टोरिया यांनी घोषणा केली राज्य सचिवामार्फत ब्रिटिश सम्राटाच्या नावावर भारतावर राज्य केले जाईल? राणी व्हिक्टोरियाची घोषणा आहे, व्हिक्टोरियाचा जाहीरनामा आहे. कधीच आहे? 1857, 1855, 1856, 1858. 21 नंबरचा प्रश्न आहे. 1857चा उठाव झाला आणि जी ब्रिटिश कंपनी आहे, ईस्ट इंडिया कंपनी, हिची सत्ता गेली आणि राणीची सत्ता आली. राणींनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. 1858 मध्ये ती घोषणा आहे. ती तारीखही तुम्हाला माहित असेल तर चांगलं आहे. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेदरम्यान कोणता वायू तयार होतो बघा? प्रकाश संश्लेषण. कार्बन मोनोऑक्साईड, ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड. 22 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. आणि ती राणी व्हिक्टोरियाचा जो जाहीरनामा आहे तो 1 नोव्हेंबर 1858चा. 1 नोव्हेंबर ही तारीखही तिथे महत्वाची. तो जाहीरनामा कुठे प्रसिद्ध करण्यात आला? तर अलाहाबाद या ठिकाणी. ओके, तेही माहीत असावं. पॅसेज ऑफ इंडिया कादंबरी कोणी लिहिली? पॅसेज ऑफ इंडिया. अजीज अहमद, नीरज सी चौधरी, EM फोस्टर, गुरनार मर्डल. आता एक काही प्रश्न असे वेगळे असतात, हटके असतात, पण विचारले गेले ते घ्यावे लागतील. कादंबरीचे लेखक कोण? 1924ची कादंबरी होती, जे काही भारतामध्ये विविध आंदोलनं झाली होती 1920च्या दरम्यान वगैरे, किंवा त्याच्यानंतर जे काही स्वातंत्र्य चळवळी संदर्भात जे हालचाली झाल्या त्यावर लिहिलेली ही कादंबरी आहे. EM फोस्टर यांनी लिहिलेली कादंबरी. EM फोस्टर. पुढे जातोय आपण. 24 नंबरचा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करायचा होता, किती वेळ लागला? घटना समितीने हा मसुदा तयार केला. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यामध्ये सदस्य किती होते, कोणकोणते होते तुम्हाला माहित असेल तर बेस्ट आहे. 2 वर्षे 10 महिने, 2 वर्षे 7 महिने, 2 वर्षे 11 महिने, 2 वर्षे 9 महिने. बस आधी वर्ष आणि महिन्याकडे जाऊ, दिवस शेवटी आहे. 24 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्ही देणार आहे. मसुदा तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस लागलेले. एकूण किती अधिवेशनं झाली? 11 अधिवेशनं, 11 सत्रे झाली, हे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी राज्यघटनेचा स्वीकार जो आहे, म्हणजे अंमलात जी आली राज्यघटना, ती 26 जानेवारी 1950 ला अंमलात येते. आणि जवळपास 60 देशांच्या राज्यघटना, त्यातल्या जवळपास 250 तरतुदी यामध्ये समाविष्ट आहेत, हेही आपलं माहीत असलं पाहिजे. पुढे भारत सरकारने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना केव्हा केली बघा? राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण 2009, 2011, 2012, 2010. तारीख 18 ऑक्टोबर आहे. 18 ऑक्टोबर. पर्यावरण संरक्षण आणि नैसर्गिक संसाधनाच्या संवर्धनासाठी या ठिकाणी या प्राधिकरणाची स्थापना केलेली आहे.
न्यायाधिकरणाची स्थापना केली आहे. मुख्यालय विचाराल तर ते दिल्ली आहे. पर्यावरण संरक्षणासाठी एक वैधानिक संस्था स्थापन करणारा भारत हा जगातला तिसरा देश होता. आम्ही जी स्थापना केली या संस्थेची 2010 मध्ये केलेली आहे. ओके, 25 नंबरचा प्रश्न आहे. आपण हे टेस्ट पेपर घेत राहणार आहोत. तुम्हाला अभ्यास कट्टा ॲपवर हे सगळे भेटत राहील. जीएमसीची स्पेशल बॅच तुमची वाट बघते. ज्यांना वर्ग क आणि वर्ग ड साठी गट क आणि ड ची तयारी करायची आहे, शिपाई पदापासून क्लरिकल पद वेगवेगळे पद आहेत जीएमसीचे निघत आहेत, ते भविष्यामध्ये तुमच्या ते जाहिराती येत राहणार आहेत. तुम्ही त्या ठिकाणी जॉईन होऊ शकतात. परिपूर्ण बॅच आहे. आपल्या मित्रांना हे लेक्चर शेअर करत चला. चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.